नमस्ते मित्रांनो, ॲक्सिडेंट करणारं झाड असं टायटल वाचून कदाचित तुम्ही विचारात पडला असाल, हा काय प्रकार आहे? तर मित्रांनो, आपल्या समोर जे झाड आहे ते आहे ऑस्ट्रेलियन ॲकेशियाच. त्याला आकाशीचं झाड असं सुद्धा म्हटलं जातं. मूळ भारतात नसणारं हे झाड ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या निमित्तानं भारतात आलं आणि भारतातलं होऊन गेलं. खास करून रस्त्याच्या कडेला बघू शकता आपण हे झाडं लावलेली असतात. पावसाळ्या दिवसामध्ये याला फुलं येतात आणि काय होतं की फुलं जमिनीवर पडतात. पाण्यामध्ये पडली की त्याचा फेस होतो आणि त्याच्यामध्ये सॅपोनिन नावाचं केमिकल असतं आणि तो फेस रस्त्यावर आल्यामुळं मोटरसायकल्स बाईक्स त्याच्यावरून घसरून पडतात. म्हणून मी त्याला ॲक्सिडेंट करणारं झाड असं म्हणतो. मला वाटते 5-6 वर्षापूर्वी गोव्यात गेलो होतो. एका ठिकाणी दुतर्फा याची झाडं होती. प्रचंड फुलं रस्त्यावर पडून फेस झाला होता. अगदी 1/2 किलोमीटर इतका फेस झाला होता. कित्येक बाईक स्वार तिथे पडलेली मी बघितलेली आहे. त्यामुळे हे ॲक्सिडेंट करणारं झाड आहे. रोड साईडला असेल, पावसाळ्यात तुम्ही तिथं वाहतूक करत असाल तर निवांतपणे आणि सावधानतेनं प्रवास करायला हरकत नाही. ही जी पिवळी फुलं आहेत त्याच्यामध्ये सॅपोनिनचं प्रमाण जास्त असतं आणि ते हायड्रोफिलिक आहे. म्हणजे पाण्याशी लवकर इवन ऑइलमध्ये सुद्धा पटकन मिसळतं. त्यामुळे रस्त्यावर जर ऑइल पडलं असेल, त्याच्यामध्ये फुलं पडली तरीसुद्धा स्लिपरी सरफेस तयार होतो आणि गाडी घसरण्याची शक्यता असते. त्यामुळं या झाडाचा उपयोग आहे, प्रचंड टिंबर आहे, औषधी आहे, खूप आहे. पण ॲक्सिडेंट करता म्हणून मी मुद्दा म्हणून तुम्हाला हे झाड सांगतो आहे. धन्यवाद. लक्ष ठेवा, सुरक्षित राहा.